सकाळी उठले, कॉलेज केले, बघते तर काय दप्तरात पेन नव्हतं पण पेन्सिल होती, पण पेन्सिलीने वहीत लिहूची इच्छा नव्हती. त्याच्यानंतर 10ची जशी बेल झाली तशी कॅन्टीनमध्ये जाऊन मी चायनीज भेळ खाला आणि कॉलेज करून बघते तर काय एक ट्रकभर पूर्ण वेगवेगळ्या प्रकारची झाडं आलेली. असे तोंडक्यासारखे फिरत होता म्हणून म्हटलं की ह्यांची थोडीशी मदत करूया वाईट, त्यांचा पण काम लवकर होईल. त्यामुळे सगळ्या आम्ही पोरांनी एकत्र जोडला आणि सगळी ट्रकातली बारीक सारीक झाडं होती ती आम्ही सगळी खाली उतरून घेतला. बारीक सारीक आम्ही ट्रकातनं सगळी झाडं उतरल्याच्या नंतर आमका सगळ्यात मोठा टेन्शन होता म्हणजे ही सगळी मोठी मोठी शोची झाडं खाली ट्रकातनं उतरूच्या. आपण काय तब्येतीन बारीक माणूस असला का ना आपल्या काही ट्रकातनं मोठी मोठी झाडं खाली उतरूक जमणार नाही, त्या कारणाने मी लांबनाच ही झाडं कशी खाली उतरत होते ते बघित होते. हे झाडं खाली उतरत असताना माझ्या पण मनात विचार येलो की ह्यांच्या मडावाय झाडा उतरूक हातभार लावूया, पण म्हटलं की नको, आपण ट्रकाच्या वर जाऊन उभे राहूया. ट्रकाच्या वर उभं राहून बघते तर काय सगळ्या पोरांनी मिळून एकसाथ जोर केल्याने सगळी झाडं झटपट उतरून टाकल्यानी. त्याच्यानंतर वर्गात गेल्याच्या नंतर सरांनी आमका खेळाबद्दल काय काय डॉक्युमेंट लागतले ते सांगल्यानी. कॉलेज का सकाळी येताना आणि कॉलेजवरनं दुपारी घरात जाताना आमका ह्या वहीर आपली साईन करूची लागतात. ती केल्याच्या नंतर आम्ही डायरेक्ट गेलो कॅन्टीनमध्ये. त्याच्यानंतर कॅन्टीनमध्ये गेल्याच्या नंतर कॉलेजच्या नावावर पहिला बिल फाडला होता, पहिला ह्या पॅटीस. त्याच्यानंतर सगळे पोर म्हणाले की एवढा काम केलं पण आपला काय पॅटीसवर भागणार नाही म्हणून चायनीज वेळ एक प्लेट सगळ्यांनी मागूया. काम या सगळ्या पोरांनी एवढा केलं आहे की त्या कामात मी फक्त थोडंफार हातभार लावले, पण ह्या कॉलेजच्या नावावर बिल फाडूचा त्या सगळा माझ्या हातात होता, किती फाडूचा बिल आणि किती नाही. करणं म्हणालो की कॉलेजच्या नावावर लई बिल फाडलास. मी म्हटलं की अजून एक बिल फाडते म्हणजे एक पॅटीस खाऊन घेते. त्याच्यानंतर जाता येता आपण कॉलेजच्या नावावर मी बिल फाडला होता, कॉलेजला जाऊन सांगला आणि त्यानंतर मी गाडीवर बसल्याने मी निघाले घरात जाऊ.